नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे। आपण पाहतोय राज्यावर तौक्ते या चक्रीवादळाचं संकट घोंघावतंय। पुढचे काही तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील पडतोय आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाऱ्याचा वेग वाढण्याची देखील शक्यता आता व्यक्त केली जाते। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण तौक्ते या वादळासंदर्भातली पाहतोय। राज्यावर तौक्ते चक्रीवादळ घोंघावतंय। पुढचे काही तास संपूर्ण राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याची देखील अपडेट समोर येते। नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आणि खबरदारीचं आवाहन हे वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तर यापुढेही या वादळाचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस देखील झाल्याची माहिती समोर आली आहे। तर समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वाती, काय अधिक माहिती मिळते? सध्याची काय परिस्थिती आहे? प्रचित मी या क्षणाला मालवण समुद्र किनाऱ्यावर आहे आणि इथे काही वेळापूर्वी पावसाला सुरुवात झाली। हळूहळू वाऱ्याचा वेग वाढताना बघायला मिळतोय, पण तो इतका नाहीये की तुम्ही आम्ही कुठे घाबरून जाऊ शकू। पण दुसऱ्या बाजूला मात्र कोळी बांधवांनी आपल्या बोटी वर काढायला सुरुवात केलेली आहे। ही स्थिती किंवा ही दृश्य आहेत मालवण समुद्र किनाऱ्यावरची, जिथे समुद्रातनं समुद्र किनाऱ्यावर बोट ही कोळी बांधव ओढून आणतात आणि मग पुढे वाळूचा जो साधारणतः 200-300 मीटरचा पट्टा आहे तो या ट्रॅक्टरच्या इंजिनामार्फत वर आणला जातो। किती जिकिरीचं काम आहे आणि लाटा हे काम अधिक त्रासदायक करतात किंवा हे काम अधिक कठीण करतात। ही दृश्य आपण पाहतोय आणि या क्षणी प्राची मी सांगेन तुला की या क्षणी मी जिथे उभी आहे तिथे आता पाण्याचा वेग अचानकपणे किंवा पाण्याची जी वर येण्याची पातळी आहे ती वाढलेली आहे। एकूणच हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भरतीचा पाण्याची एक लेवल असते, म्हणजे एक विशिष्ट मर्यादित पातळीपर्यंत ही लाटेचं पाणी वर येत असतं, पण त्याच्यापेक्षा पण 2 ते 3 मीटर इतकं उंच पाणी वाढण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने वर्तवलेलं आहे। सध्या 80 ते 115 किलोमीटर वेगानं वारे वाहतील। साधारणतः एक 200-250 किलोमीटर दूर इतकं गोव्याच्या मुख्य किनाऱ्यापासून दूर आतमध्ये हे वादळ आहे। ते जसजसं गोव्याकडे वळेल आणि त्यानंतर पुढे पुढे उत्तरेकडे वळत जाईल, म्हणजे सिंधुदुर्गाकडे रत्नागिरीकडे वळत जाईल, तसतसा याचा वेग जो आहे किंवा या वाऱ्याचा त्रास जो आहे तो जाणवणार आहे। सध्या या वादळाची जर आपण गती बघितली म्हणजे किती गतीने पुढे सरकतंय तर 13 किलोमीटर प्रति तास इतकं संथ गतीने ते जितकं जात आहे आणि म्हणूनच या वादळाची जी त्रास म्हणजे जो वादळाचा त्रास आहे तो 3 दिवस होणार आहे, 15, 16, 17 आणि 18ला ते गुजरातला त्याचा ते थडकेल असं आहे, पण त्याचा जोर ओसरेल हेही सांगण्यात आलेलं आहे। उद्या या साधारणतः वादळाची जी तीव्रता असेल ती 145 किलोमीटर प्रति तास इतकी वेगानं वारे वाहण्याची असेल। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता अनेक भागांमध्ये वर्तवलेली आहे। ही झाली कोकण किनारपट्टीची माहिती, पण आपण जर बघितलं पालघर, ठाणे आणि रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या 3 जिल्ह्यांमध्ये मात्र रविवारी पाऊस होईल, म्हणजे उद्या पाऊस होईल। काही ठिकाणी तो मुसळधार बरसेल, पण काही ठिकाणी मात्र तो तुरळक पण बरसेल। जसं आपल्याला माहिती की मुंबईमध्ये विशेष तयारी करण्यात आलेली आहे, तशी तयारी या किनारपट्टीवर पण करण्यात आलेली आहे। जिथे तिथे आपल्याला जर बघायला मिळालं तर सतर्कतेचे, सावधानतेचे इशारे दिले जात आहेत। स्थानिक प्रशासन, मग कलेक्टर असेल किंवा इथले स्थानिक पोलीस प्रशासन असेल, त्यांची गस्त वाढलेली आहे। एकूणच जरी स्थानिकांचं झालेलं नाही आहे तरी स्थानिकांना मात्र सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला मी पुन्हा एकदा दृश्य दाखवते की वादळापूर्वी आपली बोट सुरक्षित राहावी यासाठी जी जमेल ती सगळी मेहनत करत ही बोट वर आणली जाते। या बोटीवर आपण बघतोय की कशा पद्धतीनं याच्या लाकडं ठेवून त्यावर बोट टाकली आणि आता ती हळूहळू ओढली जाते। दृश्य बघतोय आपण न्यूज 18 लोकमतच्या या वादळाच्या कव्हरेज मधली की कशा पद्धतीनं कोळी बांधव आता
कारण तसेही त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. मागच्या वर्षभरामध्ये लॉकडाऊनच्या काळात मासे विक्री तर बंद झालीच, पण त्यांचा व्यवसाय करता नाही आला. एकूणच हे वर्ष अनेकांसाठी त्रासदायक ठरलेलं आहे. 11 महिन्यांनी पुन्हा एकदा एक वादळ महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीला धडकणार आहे आणि ज्याचा त्रास हा पुन्हा एकदा होणार आहे. पण त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी म्हणायला हरकत नाही आहे की निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला जे झालं ते या वेळेला होण्याची शक्यता कमी आहे. इतकं नुकसान मालमत्तेचं आणि झाडांचं इतकं नुकसान होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरीही काळजी घेणं, सुरक्षित जागी राहणं, आपल्या जीवाची पर्वा करणं, जर गुरं बांधलेली असतील तर ती सोडून देणं, झाडं असतील तर तिथे त्या झाडांखाली उभं न राहणं, या सगळ्या प्रकारची काळजी घ्यावीच लागणार आहे. प्राची, स्वाती, आपण पाहतोय की समुद्र किनाऱ्यावरती आता आपण मगाशी जी अपडेट आली आहे की आता जरी या वादळाची गती संथ असली तरी उद्या या वादळाचा वेग वाढणार आहे आणि त्या अनुषंगाने समुद्र किनारी जे लोक राहत आहेत, जे नागरिक आहेत, तर त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आल्या? आपल्याला एक अंदाज घ्यायला लागेल की जे कमी दाबाचा पट्टा किंवा जे फॉर्मेशन ऑफ क्लाउड्स आहे किंवा या कमी दाबाच्या पट्ट्याचं ज्या पद्धतीचं स्वरूप आहे तो साधारणतः सुरुवातीला 14 तारखेला ते 6 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं पुढे येत होतं. त्याचा आता वेग जो आहे झाला 13 किलोमीटर प्रति तास, म्हणजे दुपटीपेक्षा अधिक वाढलाय. पण त्याच्यामुळे वाहणारे वाऱ्यांची गती जास्त आहे. पण इथे महत्त्वाची ही बाब आहे, म्हणजे ही जी समुद्र किनारपट्टी आहे त्याच्या जवळून नाही तर किनारपट्टीच्या जवळपास 250 किलोमीटर आतून हे वादळ जाणार आहे. आणि म्हणूनच की वाऱ्याचा वेग असेल किंवा वाऱ्याच्या वेगामुळे होणारे जे नुकसान आहे ते कमी असलं तरीही हे सांगण्यात आलंय की किनारपट्टी लगतल्या सगळ्याच लोकांनी कच्च्या घरात राहू नये. कच्चं घर असेल तर सुरक्षित स्थळी जा. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी पक्की घरं, मी जरा घरं दाखवते, किंवा कदाचित हे रेस्टॉरंट किंवा मोठाली हॉटेल असू शकतील, पण काही जणांची किनारपट्टी लगत अशी पक्की घरं आहेत ज्यांची छत जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत. अशा घरातल्या लोकांनी आपल्या घरातच थांबायचं आहे. विजेचे खांब आणि झाड याच्या खाली किंवा याच्या बाजूला उभं राहायचं नाही, कारण वाऱ्याच्या वेगामध्ये हे दोन्ही अंगांवर कोसळून जीवाचं नुकसान होऊ शकतं. आणि काही जर मदत लागली तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं, म्हणजे जसं आता सिंधुदुर्ग आहे किंवा रत्नागिरी आहे, रायगड आहे, तर या अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्या मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि असे सगळे दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना पुरवण्यात आलेले आहेत तालुका पातळीवर किंवा गाव पातळीवर, ज्यामुळे होणारं नुकसान आणि लागणारी मदत याच्या मागणी करणं किंवा त्याबद्दलची योजना करणं गावकऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला सोपं जाणार आहे. प्राची, नक्कीच स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर देखील आहेत, ते मांडवी नदी गोव्यावरून आहेत. संदीप, आता सध्या गोव्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? प्राची, एकतर गोव्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मी सध्या आहे मिरामार या बीचवर आणि छत्री घ्यावी लागलेली आहे. अर्थातच रिपोर्टिंग करताना याच्यावरूनच आपण फक्त अंदाज बांधू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये आता पाऊस सुरू होईल. काही वेळापूर्वी पूर्णपणे आभाळ दाट म्हणजे गच्च झालं होतं, काळं कीट पूर्ण आभाळ झालं होतं आणि पाऊस पडेल अशी शक्यता होती. आणि आत्ता मी दाखवतो ही थेट दृश्य मांडवी नदीवरची, ज्या ठिकाणी पाऊस आणि समुद्र किनारा जर आपण पाहिलं तर समुद्र हा पूर्णपणे खवळलेला आहे. प्राची, या ठिकाणी मोठ्या लाटा उसळत आहेत, जवळपास 3 ते 4 फुटांच्या लाटा या ठिकाणी आपल्याला ह्या पाहायला मिळतात. मगाशीच काही वेळापूर्वी भरती आली होती, त्यावेळेला आपण पाहतोय की या ठिकाणी हे इतकं पाणी साचलेलं आहे. त्यानंतर पुन्हा जमीन आहे, म्हणजे तो लाल झेंडा जो समोर आपण दाखवायचा प्रयत्न करूया प्रेक्षकांना, हा लाल झेंडा कोस्टगार्डकडून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्याच्या पुढे जायला परवानगी नाही आहे आणि त्याच्या पलीकडे आता पाणी गेलेलं आहे. पण जरी तिकडे गेलेलं असलं तरी समुद्र मात्र चांगलाच खवळलेला आहे. प्राची, आपण ही आता ही दृश्य पाहतोय थेट मिरामार बीचवरची गोव्यातल्या. किती मोठ्या प्रमाणामध्ये या लाटा आहेत आपण फक्त बघू शकतो, कारण पुढचे 2 ते 3 तास हे गोव्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ह्याच समुद्र किनाऱ्यापासून जवळपास 350 किलोमीटर अंतरावर प्राची तौक्ते हे चक्रीवादळ आहे. आणि आता आपण पाहतो की संपूर्ण बीच हा ओस पडलेला आहे. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातले पर्यटक असतील किंवा इतर सगळे पर्यटक असतील, सगळ्या पर्यटकांचं एक आकर्षण म्हणून मिरामार बीचला ओळखलं जातं. म्हणजे फॅमिलीसहित जे लोक येत असतात ते सगळेजण याच बीचला भेट देत असतात. पण आत्ता कोरोनाचा काळ आहे, आपल्याला माहिती आहे कडक निर्बंध आहेत, त्यातल्या त्यात
पोलीस असतील, कोस्टगार्ड असतील, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गस्त चालू आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी कुणीही नागरिक आपल्याला दिसत नाही. पण समुद्र किती खवळलेला आहे ह्याची ही थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की आणि महत्त्वाचं म्हणजे दुपारपासूनच समुद्राचं पाणी प्राची गढूळ व्हायला सुरुवात झाली होती. ज्यावेळेला समुद्राचं पाणी गढूळ होत असतं त्यावेळेला खरं तर म्हणजे काहीतरी अघटित घडणार आहे असं मच्छीमारांमध्ये म्हटलं जातं आणि त्याप्रमाणेच हे वादळ आता गोव्याजवळ येऊन पोचलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण महत्त्वाचं हेच आहे की ज्याप्रमाणे म्हणजे कर्नाटक असेल किंवा केरळ असेल त्या भागामध्ये ज्या पद्धतीनं पावसानं थैमान घातलं त्या पद्धतीनं गोव्यामध्ये हा पाऊस पोहोचणार का किंवा तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येणार का हे बघावं लागणार आहे. पण NDRFची एक टीम जी आहे ती दाखल झालेली आहे. स्वातीनं आता सांगितल्याप्रमाणे विजेचे खांब असतील किंवा झाडं असतील ती उन्मळून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं गोवा राज्य सरकारनं आणि जिल्हा प्रशासनानं देखील दोन्ही आपत्कालीन जे नंबर आहेत ती सगळे नंबर चालू केलेले आहेत आणि आपण पाहतो की मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या लाटा उसळत आहेत आणि पुढच्या काही वेळेमध्ये याच लाटांमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे. आणि दक्षिण गोव्यात प्रामुख्यानं पावसाला सुरुवात झाली आहे. मडगाव असेल, वास्को असेल त्या भागामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे. उत्तर गोव्यामध्ये मात्र अजून म्हणावा तसा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे संपूर्ण गोवा राज्यातल्या नागरिकांनी. आणि काही वेळानंतर आपल्याला समजू शकेल या वादळाची तीव्रता किती असेल, कारण वेग तर आता कमी झालेला आहे त्याचा आणि 350 किलोमीटर अंतरावर असताना देखील इतक्या मोठ्या संख्येनं त्याचा जर प्रभाव या किनारपट्टीवर जाणवत असेल तर मात्र ते जरा जरी नक्कीच गोव्याच्या पुढचे काही तास हे गोव्यासाठी देखील तेवढेच महत्त्वपूर्ण असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव देखील जोडले गेलेले आहेत. उदय, तुमच्याकडे काय माहिती आहे? मी आता शिरोडा गावामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव आहे महाराष्ट्र गोवा सीमेवरचं आणि याच गावामध्ये चक्रीवादळ जे आहे ते हळूहळू येऊ लागलेलं आहे. जसं आता आपल्या सहकाऱ्यांनी सांगितलं की तोक्तो हे चक्रीवादळ सध्या कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावरती आहे. जवळपास 200 ते 250 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथून हे हळूहळू उत्तरेच्या दिशेला सरकत आहे. मात्र उत्तरेच्या दिशेला सरकत असताना सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि गोवाच्या राज्याच्या किनारपट्टीच्या अगदी जवळून हे तोक्तो चक्रीवादळ जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक जे अतिसतर्कतेचा तो इशारा आहे तो या 3 ठिकाणी देण्यात आलेला आहे, महाराष्ट्रातले 2 जिल्हे आणि गोवा राज्याला. कारण याच जिल्ह्याच्या जवळून तोक्तो चक्रीवादळ जेव्हा जाणार आहे तेव्हा शेजारून जाईल त्यावेळेला त्याची जी अंतर आहे ते सर्वाधिक कमी असणार आहे आणि त्याचबरोबर त्याची तीव्रता जी आहे ती अतितीव्रता असणार आहे. अधिक त्याचं परिणामकारकता जी आहे, इंटेन्सिटी जी आहे ती सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे त्यावेळेला सर्वाधिक पडझड किंवा सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता इथे व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याचमुळे इथे NDRF असेल, SDRF असेल यांच्या सर्व सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या इथे सज्ज करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर कोस्टगार्ड असेल, इंडियन नेव्ही असेल या देखील खोल समुद्रामध्ये सज्ज ठेवण्यात आलेले आहेत. त्यांचे चेतक हेलिकॉप्टर्स असतील किंवा डॉनियर जेट असतील हे देखील तैनात करण्यात आलेली आहेत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी पूर्णपणे सज्ज करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचा देखील बॅकअप जो आहे त्या सर्व बचाव कार्य मग्न असणाऱ्या यंत्रणांना देण्यात आलेला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या संपूर्ण आपत्कालीन परिस्थितीवरती स्वतः लक्ष ठेवून आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी ते स्वतः बोललेले आहेत आणि त्याचबरोबर या चक्रीवादळाचा कमीत कमी नुकसान व्हावं या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यास सांगण्यात आलेलं आहे. कुठलीही जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. अगदी वाडी वस्तीवरती जाऊन स्थानिक पोलीस जे आहेत ते नागरिकांना जाऊन आवाहन करतायत की चक्रीवादळ येत आहे त्यामुळे सर्वांनी घरातच थांबावं, घराच्या बाहेर कुणीही जाऊ नये, मोकळ्या मैदानामध्ये कोणी जाऊ नये, झाडाखाली किंवा इलेक्ट्रिक पोल जिथे असतील तिथे देखील कोणी जाऊ नये कारण कुठलीही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सध्या इथे वाऱ्याचा वेग जो आहे तो जास्त नसला तरी पुढील काही तासांमध्ये इथे वादळी वारे जे आहेत ती वाहण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे. पुढील काही तासांमध्ये जेव्हा हे चक्रीवादळाचा जोर वाढेल त्यावेळेला त्याची परिणामता जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्याला इथे बघायला मिळेल. नक्कीच धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय की चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या काही कोविड केअर सेंटरमधून रुग्णांना हलवलं जात आहे. तर आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे हे BKC कोविड सेंटरमध्ये आहेत आणि तिथल्या काय हालचाली आहेत, तिथं नेमकं काय घडतंय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मात्र त्याआधी घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. साइक्लोन वार्निंग है, साइक्लोन वार्निंग, वेदर खराब होने वाला है, जल्दी हाईवे पे जाओ, लौटो वापस।
ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. तोक्ते हे चक्रीवादळाने थैमान घातलेलं आहे आणि याविषयीचे सगळे अपडेट्स आम्ही तुम्हाला दाखवतोय. आता आपण थेट जाणार आहोत बीएमसी कंट्रोल रूम मध्ये. त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत प्रफुल्ल साळुंखे. प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे? आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये सुरक्षा जी यंत्रणा आहे ती तैनात करण्यात आलेली आहे आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं कंट्रोल रूम देखील सज्ज या ठिकाणी आहे आणि त्याची तयारी आपण या ठिकाणी पाहू शकतो. कशा पद्धतीने हे संपूर्ण मुंबईमध्ये संपूर्ण पुढे जे चक्रीवादळाचे परिणाम असतील ते कुठपर्यंत आणि कसे जातील यावर कंट्रोल करण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे. आपण जर पाहिलं तर गेटवे पासून तर हा गेटवेचा आपण पहिला समुद्रकिनारा पाहिला तर थेट मार्वे आणि त्याचबरोबर गोराई इथपर्यंत सर्व जे समुद्रकिनारे आहेत त्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवरचं जे CCTV फुटेज आहे ते थेट या कंट्रोल रूममध्ये येत आहे आणि त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं तिथे काही हालचाली होत आहेत का यावर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. आणि एक जो भाग आहे चक्रीवादळ कशा पद्धतीने पुढे सरकत चाललेला आहे त्याचा देखील या ठिकाणी एक मॅप जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि त्यावर देखील कायम लक्ष ठेवलं जात आहे. आणि इथे वारंवार कंट्रोल रूममधून जे लोकांचे जर काही मदत लागली तर त्यासाठी देखील त्यांचे फोन या ठिकाणी ते करू शकतात आणि तात्काळ मदत जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. आपण कंट्रोल रूमचे ज्या प्रमुख आहेत रश्मी लोखंडे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं हे संपूर्णपणे जे कंट्रोल रूम आहे त्याची तयारी केली जाते. आता तुम्ही जसं म्हणालात तसं आम्ही हे जे 6 मुख्य समुद्र किनारे आहेत त्याचं कंटिन्युअस आम्ही मॉनिटरिंग करतोय की कुठे काही प्रकार म्हणजे दिसतोय का, वाऱ्यांचा वेग वगैरे किंवा लाटांची उंची वगैरे काही वाढते का, याचं आम्ही कंटिन्युअस आमचं मॉनिटरिंग सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही हवामान खात्याचे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावर आम्ही लाईव्ह लोकेशन जे आहे हे सायक्लोनचं ते सुद्धा मॉनिटर करतोय. आम्ही आमचे जे स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे IMD असेल किंवा इतर यंत्रणा असेल, मुंबई पोलीस असेल, ट्रॅफिक पोलीस असेल किंवा बाकीचे नेव्ही असेल किंवा आर्मी असेल, या सगळ्या यंत्रणांच्या आम्ही संपर्कात आहोत. आणि माननीय महानगरपालिका आयुक्त तथा जे अतिरिक्त आयुक्त आहेत आमच्या डिपार्टमेंटचे काकाणी साहेब यांनी सगळ्या यंत्रणांना अलर्टवर ठेवलेल्या आहे, हाय अलर्टवर ठेवलेले आहेत. आमचे 24 वॉटचे जे कंट्रोल रूम आहेत या कंट्रोल रूम बरोबर ते 24 वॉटचे कंट्रोल रूम सुद्धा हाय अलर्टवर आहेत. तिथे आवश्यक मनुष्यबळ आणि साधन सामुग्री उपलब्ध आहे आणि ॲज अँड वेन रिक्वायर्ड कुठल्याही प्रकारचा कॉल आला, झाड पडणं असू दे, घराचा किंवा भिंतीचा भाग कोसळणं असू दे, तर आमची यंत्रणा ताबडतोब रिस्पॉन्ड करण्यासाठी तयार आहे. आज जरी चक्रीवादळाचा फारसा परिणाम दिसला नाही पण उद्या किंवा परवा याचा खूप मोठा परिणाम जो आहे तो मुंबईमध्ये दिसू शकतो. विशेषतः वारा किंवा पावसाच्या संदर्भातलं हे असेल तर एकूण डिझास्टरच्या ज्या टीम्स आहेत त्याच्याबरोबर तुमचं कोऑर्डिनेशन कसं असणार? ज्या अग्निशमन दलाच्या FRT फ्लड रेस्क्यू टीम्स आहेत त्या आम्ही ऑलरेडी समुद्र किनाऱ्यांवर डिप्लॉय केलेल्या आहेत. NDRFच्या ज्या 3 टीम्स आहेत मुंबईमध्ये ऑलरेडी स्टेशन केलेल्या आहेत. तर ॲज अँड जसं आम्हाला अजून काही वाटलं की यांना ताबडतोब डिप्लॉय करायचं आहे तर आम्ही त्यांना ताबडतोब डिप्लॉय करू. त्याच्या व्यतिरिक्त नेव्ही, मी जसं म्हटलं नौदलाचे आणि कोस्टगार्डचे यांच्याही आम्ही संपर्कात आहोत, तर त्यांची आवश्यकता भासल्यास त्यांना सुद्धा आम्ही कार्यान्वित करू. इतक्या मोठ्या प्रमाणात ही सगळी यंत्रणा आहे, नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? कारण अनेक ठिकाणी अजूनही समुद्रकिनाऱ्यावर भीतीचं वातावरण आहे, अनेक ठिकाणी सुरक्षित स्थळावर हलवण्यात आलेलं आहे. तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना मुख्यतः हेच आव्हान असेल, जसं आजही आम्ही पोलीस जे मुंबई पोलीस दलाचे अधिकारी होते त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केले की त्यांनी समुद्र किनाऱ्यावर जे आहे त्या गाड्या पाठवून चेक करावं की जास्त तिथे क्राऊड जमता कामा नये. इनफॅक्ट लोकांना तिथे अलावच करू नये समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासाठी. आणि मुख्यतः आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी उगाच विनाकारण समुद्र किनाऱ्यांवर जाणं टाळावं, पाण्यात जाऊ नये. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो आहे की मुंबईची संपूर्ण यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी काम करते आहे. त्यांनी नागरिकांना देखील आवाहन केलं आहे की समुद्र किनाऱ्यावर त्यांनी जाऊ नये आणि विनाकारण गर्दी करू नये आणि आपला जीव जो आहे तो धोक्यात घालू नये. नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोक.